एक ट्रॅप असू शकतो बायर्सला अट्रॅक्ट करण्याचा. गोल्डमध्ये अजूनही हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द नेक्स्ट एपिसोड ऑफ डेली गोल्ड ॲनालिसिस, ज्यामध्ये आपण की लेवल्स बघत असतो की गोल्डमध्ये मेजर की लेवल्स कुठल्या आहेत ज्याला सपोर्ट करून गोल्डमध्ये आपल्याला छान अशा मुवमेंट आपण पाहतोय आणि पाहायला मिळत आहेत. तर आज गोल्डमध्ये काय होणार याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. काल आपण वीकली ॲनालिसिसचाही रिकॅप दिलेला आहे, त्यामध्ये बघू शकतो आपण की गोल्डमध्ये आज एक बाय साईड मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर आज गोल्डमध्ये काय होऊ शकतं याबद्दल जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. जसे की तुम्ही इथे बघू शकता डेली टाइम फ्रेममध्ये आपण हा जो काही लेवल्स आपण दिलेल्या होत्या त्या लेवल्सला आपण आता बघणार आहोत की मार्केट कशा पद्धतीने रिस्पेक्ट करत आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. त्या ट्रेंड लाईनला मार्केटने बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, रिस्पेक्ट केलेला आहे. आणि आता गोल्डमध्ये आज जी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते, कॅन्डल ओपन झाली, कॅन्डलने खाली वीकही बनवली आहे आणि वरती गेल्यानंतर कॅन्डलने कालच्या डेचा जो हाय आहे त्याची लिक्विडिटी कॅन्डलने ऑलमोस्ट ग्रॅब केलेली आहे, स्वीप केलेली आहे. आणि त्यानंतर गोल्डमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्येच एक फॉल पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ काय की गोल्डमध्ये आपल्याला एक डाऊन साईड मुवमेंट इथे पाहायला मिळाली सकाळी मॉर्निंग सेशनमध्ये. बाईंग झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सेकंड सिनेरिओमध्ये, काल जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल वीकली ॲनालिसिसचा, तर मी सेकंड सिनेरिओमध्ये तुम्हाला एकदम पूर्णपणे मेन्शन केलं होतं की गोल्डमध्ये जर बाईंग झाली तर बाईंग अशा पद्धतीने होऊ शकते आणि त्यानंतरचं आपलं काय टार्गेट असू शकतं याबद्दल सर्व आपण डिस्कशन, आय होप तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितला असेल. आता बघा की जर गोल्डमध्ये बाय साईड मुवमेंट येणं अपेक्षित आहे, गोल्ड जर बाईंगला जाणं अपेक्षित आहे किंवा हा कुठल्याही प्रकारचा आज बाईंग साईडचा ट्रॅप नसेल तर गोल्डने याच झोनपासून बाईंग केली पाहिजे. मग तो कुठला झोन आहे, तर तो झोन आहे, जस्ट मी ड्रॉ करते 15 मिनिट्समध्ये स्विच करते म्हणजे तुम्हाला क्लिअर पॉईंट ऑफ व्ह्यू मिळेल झोनचा. राईट, हाच तो झोन आहे ज्या झोनमधून गोल्डमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, मिळू शकतो, एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. म्हणून गोल्डमध्ये जर तुम्हाला बाईंगची जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली किंवा आता जी कॅन्डल 15 मिनिट्समध्ये बनते ही 50 मिनिट्सची कॅन्डल जर क्लोजिंग अपसाईड झाली तर आपल्याला छान असे बायची रॅली इथून पाहायला मिळू शकते. आणि त्यानंतरचं जे आपलं टार्गेट असू शकतं, त्यानंतरचं आपलं फर्स्ट टार्गेट आहे जो प्रिव्हियस सप्लाय झोन आहे. त्यानंतर अशा पद्धतीने गोल्डमध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंग पाहायला मिळू शकते. त्याचं टार्गेट पण मी तुम्हाला सांगून देते बघा. ओके, नेक्स्ट झोन जो आहे तो आपला टार्गेट बनू शकतो. नेक्स्ट बाईंग कुठपर्यंत होऊ शकते, जर याच झोनमधून बाईंग आली तर आपल्याला टार्गेट आहे 43.24चं. आणि फर्स्ट जे टार्गेट आहे, फर्स्ट टार्गेट म्हणजेच 200चा EMA, तो ऑलमोस्ट दुपारपर्यंत आपल्याला 42.65 पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचा झोनही मी तुम्हाला ड्रॉ करून देते. ऑलरेडी पॉज कॅन्डलचा जो झोन आहे आपला, हा गोल्डने इथे रिस्पेक्ट केलेला आहे. तर जर बाईंग आपल्याला पाहायला मिळाली तर शॉर्ट टर्ममध्ये सेलिंग आपल्याला 42.60 या लेवलच्या अराउंड आपल्याला सेलिंग इथे पाहायला मिळू शकते. पुन्हा याच झोनला गोल्डमध्ये तुम्हाला रिटेस्ट करून म्हणजेच 42.32 याच लेवलला तुम्हाला किंवा त्याच्या थोडी खाली लिक्विडिटी जर घेतली तर 42.18 ते 20 या झोनपासून तुम्हाला बाय साईड मुवमेंट मिळू शकते. तर हा आहे गोल्डचा आजचा सिनॅरिओ. मे बी जर गोल्डमध्ये हा जो झोन आहे, हा झोन जर ब्रेकडाऊन झाला, ओके, ब्रेकआउटचे सर्व पॉईंट्स मी तुम्हाला क्लिअर केले आहे. ब्रेकआउटमध्ये तुम्हाला आत्ता जे कॅन्डल क्लोजिंग आहे ती खूप महत्त्वाची आहे. ही 5 मिनिटची कॅन्डल जर खाली क्लोज झाली तर गोल्डमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग पाहायला मिळू शकते. किंवा 15 मिनिटची जी कॅन्डल आहे ही जर कॅन्डल क्लोजिंग, आता 5 मिनिट बाकी आहे, जर याची कॅन्डल क्लोजिंग जर या झोनच्या खाली झाली किंवा या ग्रीन कॅन्डलच्या खाली झाली, ओके, ग्रीन कॅन्डलचा जो लो आहे याच्या डाऊन साईड जर आपल्याला कॅन्डल क्लोजिंग पाहायला मिळाली, जोपर्यंत ग्रीन कॅन्डल जी आहे या कॅन्डलची हाय वीक किंवा लो साईड मार्केट आपल्याला मुवमेंट देत नाही, ब्रेक डाऊन देत नाही किंवा ब्रेकआउट देत नाही, तोपर्यंत आपल्याला डायरेक्शन कन्फर्म होणार नाही. इथे डायरेक्शन कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला इथे खाली क्लोजिंग झाली पाहिजे, इनसाईड बार नाही बनला पाहिजे. जर कॅन्डल क्लोजिंग झाली तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट आहे हा झोन. ओके, 15 मिनिट्समध्ये या झोनला तुम्ही छान एक बाय साईड प्लॅन करू शकता. इथे तुम्हाला एंट्री मिळणार आहे 41.45 टू नेक्स्ट टार्गेट असणार आहे
41.37. 41.45ची ही जी एंट्री आहे ती छान असणार आहे. 100 to 150 पिप्स आपल्याला आरामात इथे कॅप्चर करायला मिळणार आहे. त्यानंतर जर ड्रॉप झाला, त्यानंतरचा ड्रॉप जर झालाच तर आपल्याला 41.37पर्यंत ड्रॉप पाहायला मिळू शकतो. जर गोल्डमध्ये आज सेलिंगचा मोमेंटम जर कंटिन्यू राहिला तर हे सर्व झोन ब्रेक झाल्यानंतर नेक्स्ट आपलं टार्गेट जे आहे मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. बिग पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण चेक केलं तर आपल्याला हे जे लेवल्स आहेत गोल्ड नेक्स्ट कोणतं टार्गेट घेऊ शकतं, ओके, 4000चं गोल्ड नेक्स्ट टार्गेट नक्कीच घेऊ शकतं. 4000च्या लेवलला आपल्याला गोल्ड पाहायला मिळू शकतं जर गोल्डमध्ये सेलिंग पाहायला मिळाली तर. 4000चं जे टार्गेट आहे मग 4000ला तुम्ही लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर इथे ट्रेड नक्कीच बनवू शकता. त्याची पण लेवल तुम्हाला मी मार्क करून देते. जवळजवळ 4024 ते 25 म्हणजे 40-25पर्यंत आपल्याला सेलिंग पाहायला मिळू शकते. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, गोल्डमध्ये बाय साईड प्लॅन करू शकता. तर हे 2 पॉईंट ऑफ व्ह्यू. जर वीकली ॲनालिसिस आपण चेक केलं, वीकली चार्टमध्ये गोल्डने काय केलेलं आहे, बाय साईड लिक्विडिटी घेऊन गोल्ड ऑलमोस्ट डाऊन साईड येत आहे. त्यामुळे हा एक ट्रॅप असू शकतो बाईंगला, बायर्सला अट्रॅक्ट करण्याचा. गोल्डमध्ये अजूनही बेरिश मोमेंटम कायम आहे. जोपर्यंत गोल्ड या ट्रेंड लाईनला ब्रेक करत नाही तोपर्यंत गोल्डमध्ये बाय साईड बुलिश मोमेंटम कंटिन्यू होईल असं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग करताना या सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या पॉईंट्स, जे सिंपल पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवून ट्रेडिंग करा आणि रिस्क रिवॉर्ड लक्षात घेऊन तुम्ही ट्रेड प्लेस करा. या सर्व मेजर की पॉईंट्स जर तुम्हाला बेनिफिट करत असेल, हेल्पफुल ठरत असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका फ्रेंड्स. आणि तुमच्या ट्रेडर फ्रेंड्सलाही हे चॅनल नक्कीच शेअर करा.